आम्हाला काहीच नाही वाटलं. तुझी कुठची होती? ओमानियरची होती. तुला काय होता? नमस्कार सगळ्यांना. सर स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये पाटील फॅमिली ओमान. आणि आज मी जास्त खुश दिसतंय कारण त्याचं कारण आहे मोठं, दाखवते. कारण मी 2-3 दिवस व्लॉग नाही शूट केला. इकडं हिना हिना ही माझी बहीण तर आल्या भारतातून. आणि आज जास्त तिचं नाव रीना. इना बोलतो तिला आम्ही, इना सगळेजण. आणि मॅडम म्हणतात आमचे पप्पा. तर आता जास्त खुश आहोत याच्यासाठी, ती पण मी पण. कारण माझ्या आईने भाऊ येते तर त्या दोघांना घ्यायला जायचं एअरपोर्टला, त्यासाठीच जास्त खुशीचं कारण दिसतंय. तर माझ्या वडिलांनी बोलवले त्यांना. 1 महिना माझ्या इथं राहणार आहेत आणि नंतर निघणार आहेत. पप्पानी रूम घेतले मस्कतला, तर असू दे. आणि दुसरं म्हणजे पाऊस त्याच्यामध्ये गरजतय बरसतय, सगळं काय उठतंय आणि गडगडाट जोर जोरात चाललाय. सचिन मंडीला जाण्याला जायचं आणि आज काय झालं नेमकी. तर बस निघायची तयारी, तिची तयारी चालू झाली कारण तिला जास्त उशीर लागतो. आणि अजून कपडे पण काढलेत नाही, दशला काढून ठेवलेत कपडे तिथे बेडवरती झोपलेत ते. आणि आमच्या तर निघायची तयारी चालली कारण जावं लागेल. ते त्यांचा पण प्लेन टायमात आहे, ओमान एअर आहे, तो टायमातच सुटतो. त्याला कधी एअर इंडिया सारखा टाइम नाही लागत. तर ठीक आहे. मस्त आईला विंडो सीट भेटले, तिचा व्हिडिओ बघून मला खूप आनंद झाला. माझ्या भावानी काढलाय छोटासा. गावच्या माणसानं पहिल्यांदा जेव्हा विमान प्रवास असतो ना, खूप खुशीची बाब असते. तर मस्त त्याच्यासाठी. आणि तिला विंडो सीट भेटले. खरी ती जाम एन्जॉय करते. म्हणजे तिच्या चेहऱ्यावरची खुशीच पूर्णपणे दिसत होती मला, किती खुश आहे म्हणून. तर ठीक आहे, चला निघू, नंतर एअरपोर्टला निघू. कारण पावसाने खूप धुमाकूळ घातली. कुठंतरी आम्हाला मिळेल नक्की पाऊस, समाईल पर्यंत, नाहीतर मग इचकीच्या तिथपर्यंत मध्ये मिळणार नक्की पाऊस. तर चला, तर आम्ही आता निघालोय. मी दर्शू येलो डेटी फेलो झालोय. मावशीने पण घातलेला, तिने काढला तो. मग काय सगळेजण मॅच होऊन चालले बँडवाले म्हणून आईला आणायला, असं चाललेला. काय ओके ओके ठीक आहे. आम्ही निघून तयार झालोय. ठीक. हा. आणि सचिनची वाट बघतोय, कधी येते ते कधी जातोय, तेवढी आतुरता झाले. तिथून प्लेन पण टायमातच निघालाय. तर चला निघतो आता आम्ही. बाय बाय. बाय बाय का इकडं टाटा. दर्शू किती खातो हे ना, तू सुकवल्यावरती का बसलीस? थंडी लागतंय. पावसाचं वातावरण होता पण आता पाऊस नाहीये. थोडा ऊन टाकल्यासारखा आहे, बरं आहे. नाही तिकडे पाऊस भेटला असता, पडत पण असेल पुढे. समोरचं वातावरण दाखवतोय. आम्हाला जरा जास्तीच उशीर झाला सचिनना ऑफिसवरून निघताना. आमचं असंच असतं, आम्हाला ज्या दिवशी लवकर जायचं असेल ना, त्या दिवशी कधीच लवकर सुट्टी नाही मिळणार. पावसाचं वातावरण आहे, पूर्ण रोडला भेटतंय. पेरे पावसा तुला देतो पैसा. कोणाला आणायला आलोय आपण? विरू मामूला ना. आईला भेटशील ना तू? आईला ठीक आहे. चल पोचलो आता, पोचू आपण 5 मिनिटात. ठीक आहे ना. हा, मावशीला आणायला आलेलो तोच आहे रोड, पण तो रात्रीचा होता काळोखातून. आईचा लवकर आहे, बाहेर आली पण असतील. पप्पा गेले आणायला. शनिवार आहे म्हणून मला वाटतं गाड्या थोड्या कमी आहेत. शुक्रवारला
आता दर्श कुठं जायचं आपल्याला? अरायवलला की डिपॅचरला? सांग कुठं जायचंय? हा एअरपोर्टला. आज पण कुठं जायचं आपल्याला? डिपॅचर, मुंबई नॅशनल एअरपोर्ट, मस्कत. आई आली ना मुंबईवरून. तर तिथं पुढे नंतर कॅमेरा फ्लॅश होता. आपल्याला इथं सोडते. दर्शक खोल ते फक्त लॉक खोलून ठेव. एअरपोर्टला पोहोचलो. कुठे आहे? पिंक कलरची साडी, गुलाबी साडी आणि लाल लाल. कुठे आहे आमची आई? कसा झाला प्रवास? एकदम चांगला झाला. मजेत. आई प्रवास कसा झाला? एकदम मजेत झाला. कसं वाटलं विंडो पकडून? एकदम मजेत. मजेत? विंडो सीट भेटली होती तुला? मग काय बघायला भेटलं का तुला? एक्सप्रेशन बघून एकदम लय भारी वाटत होता. काय दिसलं तुला? ढग दिसले का? सगळं दिसला. घेतलाय. आम्हाला काहीच नाही वाटलं. तुझी कुठची होती? ओमानियरची होती? तुला काय होता? कुठची तुझी होती? चिकन बिर्याणी. दुसरा आईस्क्रीम. तुझी कुठची हे होती? लाईट हालत. चपाती. बाबूला आणलेलं आहे. नाही मस्त होतं जेवण. जेवण चांगलं असतं. तू कुठची फ्लाईट काढतोस? फोटो काढ. मामाने बॉटल आणलेली. आईस्क्रीम बघा, पाळा बघा, आणला 50-60 बघा. मला पण कुठे गेली दिसत नाही ती मला. दर्शू
कुणाबरोबर बसलेस नको लाईट लाईट नका लावू. डोळ्यावरती येत मामू बरोबर ना रे. हा जा आता तुम्ही